नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची अपडेट आहे. कांदा शेतकरी बांधवांसाठी शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही कळकळीची विनंती महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून म्हणजे सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत आहे. करू शकता. कांदा निर्यात अनुदान दुप्पट करण्याची केंद्र सरकारकडे मागणी. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती बघू शकता. मुंबई बाजारात कांद्याचे दर टिकून राहावे व त्यात फायदा राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीला प्रोत्साहन देऊन निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. कांद्याच्या दरासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयात पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार सर्वश्री रमेश बोरनारे, त्यानंतर विठ्ठल लंघे, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराळे, मार्केटिंग फेडरेशनचे वास्तव्य संचालक श्रीधर डुबे पाटील, पणन विभागाचे सहसचिव विजय लहान यांच्यासह नाफेड एनएसएफचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री जयकुमार रावल म्हणाले की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. 55 लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन वाढले असते तरी वर्तमान स्थिती लक्षात घेता कांदा निर्यातीला प्रोत्साहन देणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहेत. यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे विविध देशात कांदा निर्यात होऊन राज्यातील कांद्याचे दर स्थिर राहण्याची मदत होईल. कांदा बाजारात अफवा पसरून वेळोवेळी कांद्याचे दर पडले जातात. त्याचा फायदा ठराविक व्यापाऱ्यांना होतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते आणि यासाठी जिल्हाधिकारी व या ठिकाणी त्यांच्या नियंत्रणात दक्षता समिती कार्यान्वित करण्यात आले असून त्यांना कार्यकक्ष ठरवून दिली आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी, नफेखोरी अशा विविध गोष्टीवर लक्ष राहणार आहे अशी माहिती श्री रावल यांनी दिली आहे. कांदा दरवाढ उपाययोजनाचा भाग म्हणून मंत्री रावल यांनी राज्यातील 28 कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सभापती, सचिव यांच्याशी महाराष्ट्र कृषी पणन मंडळाच्या माध्यमातून दूरदृश्य प्रणाली वापरून संवाद साधला. शेतकऱ्यांनी बघितलं तर दृश्य प्रणाली वापरून संवाद साधला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य मोबदला देणे ही बाजार समितीची प्रमुख जबाबदारी आहे. त्या दृष्टीने प्रत्येक बाजार समितीत काम करावे. शेतकऱ्यांनी नुकसान या ठिकाणी बघितलं तर टाळावे या संदर्भातील यांनी उपाययोजना केल्या आहे. धन्यवाद. लाईक, सबस्क्राईब. जय महाराष्ट्र.